मला हे शल्य आहे की तुला नाही लिहू शकलो, मला हे शल्य आहे की तुला नाही लिहू शकलो, मला जर शक्य झाले तर तुला वाचेन आयुष्य, मला जर शक्य झाले तर तुला वाचेन आयुष्य. दीवान खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. शांततेला तडे जायला लागले, खोल डोहात कोणी खडे मारले. मराठी कवी, मराठी गझलकार श्रीपाद अरुण जोशी यांची उत्तम मराठी शायरी. मित्रांनो, आज आपण या विषयावर बोलणार आहोत. तो मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चंद बुलंद अशार. श्रीपाद जोशी का ताल्लुक महाराष्ट्र के राहता इलाके से है और उनकी मौजूदा रिहाइश जो है मुंबई की है. उन्होंने इंग्लिश लिटरेचर में एमए, एमफिल और पीएचडी की डिग्री हासिल की है और खुद टीचिंग लाइन में इंग्लिश लिटरेचर पढ़ाते हैं. मराठी की मुक्त छंद और गजल पोएट्री दोनों विधाओं में बहुत अच्छा लिखते हैं श्रीपाद जोशी. उनकी एक किताब, कविताओं की किताब, गजलों की किताब जो मंजर आम पर शाया है, उसका नाम है शुभ्र नभाचे काठ. शुभ्र नभाचे काठ हे पुस्तक प्रकाशित आहे श्रीपाद अरुण जोशी यांच्या. तर मित्रांनो, आपण श्रीपाद अरुण जोशी यांच्या काही गझलच्या काही निवडक शेरांवर नजर टाकूया. तर एपिसोडच्या सुरुवातीला मी श्रीपाद जोशी यांच्या एक शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. रिकामे होत जाताना मला व्यापून उरणारे, रिकामे होत जाताना मला व्यापून उरणारे, अवेळी कोसळत असते इथे आभाळ झुकणारे, अवेळी कोसळत असते इथे आभाळ झुकणारे. मित्रांनो, श्रीपाद अरुण जोशी यांच्या गझलांचे एक वैशिष्ट्य दिसून येतं. म्हणजे त्याच्यात बहुतांश त्यांच्या गझला ज्या आहेत त्या एक मुसलसल गझल या कॅटेगरीत मोडतात. म्हणजे सेंट्रल थीम किंवा मेन मुख्य आशय जो असतो त्यांच्या गझलांच्या शेरांमध्ये, तो जवळजवळ समान असल्यासारखा वाटतो. म्हणून अनेक गझला, सगळ्याच नाही, त्यांच्या मुसलसल गझला अशा असतात. तर त्यांचे आपण एक गझलचे 2 शेर बघूया अजून. रडू येतेच आहे तर मनोमन घे रडून आता, रडू येतेच आहे तर मनोमन घे रडू आता, मनाच्या वाळवंटाच्या जराही भरोसा नाही, मनाच्या वाळवंटाचा जराही भरोसा नाही. आणि हा शेर बघा. असे का एकटक माझे चरे बघतात कोणाला, असे का एकटक माझे चरे बघतात कोणाला, तसा तर चेहरा नाही तसाही आरसा नाही, तसा तर चेहरा नाही तसाही आरसा नाही. आणि आता एका वेगळ्या गझलचे हे 3-4 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. एक छोट्या बहरची गझल आहे, त्याचे काही उत्तम शेर बघा. डोहामध्ये सूर्य बुडाला, डोहामध्ये सूर्य बुडाला, काळोखाचा तवंग आला, काळोखाचा तवंग आला. मला वाटतं एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग दिसून येतो, काळोखाचा तवंग. आणि नक्कीच हा नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग मराठी गझल विश्वाला, मराठी शायरीला समृद्ध करणारा असा आहे. हा शेर परत एकदा वाचतो. म्हटला. डोहामध्ये सूर्य बुडाला,
डोहामध्ये सूर्य बुडाला, काळोखाचा तवंग आला. आणि हा शेर बघा पुढचा. या दुनियेच्या जत्रेमध्ये कोण हरवला, कोण बुडाला, कोण हरवला, कोण बुडाला. आणि हा शेर बघा पुढचा. काय गवसले कुणास ठाऊक, काय गवसले कुणास ठाऊक, दूर काफिला कुठे निघाला, दूर काफिला कुठे निघाला. काय गवसले कुणास ठाऊक, दूर काफिला कुठे निघाला. आणि हा शेर बघा. अशांततेचे कोंदण असते, अशांततेचे कोंदण असते, शांततेतल्या गोंगाट आला, शांततेतल्या गोंगाट आला. हा परत एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग करायला दिसतो की शांततेतला गोंगाट एक वेगळा शब्दप्रयोग आहे. आणि आता हा पुढचा शेर बघा याच गझलच्या. एक कल्पना छळते रात्री, एक कल्पना छळते रात्री, अपूर्ण कविता रोज उशाला, अपूर्ण कविता रोज उशाला. एक वस्तुस्थिती, एक वास्तव्य असतं कवीच्या जीवनातलं, ते व्यक्त केलेलं आहे या शेरमध्ये. आणि आता श्रीपाद जोशी यांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. मी भलेही टाळतो रस्त्यात त्या जाणे तरीही, मी भलेही टाळतो रस्त्यात त्या जाणे तरीही, नेहमी दारी तिच्या नेतात का ह्या पायवाटा, नेहमी दारी तिच्या नेतात का या पायवाटा. आणि हा शेर बघा. पांघराया चांदणे घ्या, चंद्र ठेवा मग उशाशी, पांघराया चांदणे घ्या, चंद्र ठेवा मग उशाशी, घर खुले आभाळ समजा आणि मग संसार थाटा, घर खुले आभाळ समजा आणि मग संसार थाटा. आणि आता एका छोट्या बहरचे एका गझलचे हे 2 शेर बघा श्रीपाद जोशी यांच्या. मोह लपवायचा भेट टाळायची, मोह लपवायचा भेट टाळायची, एक इच्छा जुनी रोज जाळायची, एक इच्छा जुनी रोज जाळायची. आणि हा शेर बघा. काय वाहून गेले पुला खालुनी, काय वाहून गेले पुला खालुनी, सोय नाही कुणालाच सांगायची, सोय नाही कुणालाच सांगायची. एक कंटेम्पररी विचार मांडलेला दिसतो या शेरमध्ये. आणि आता परत एकदा एक छोट्या बहरच्या गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. मनात होते नाव कोणाचे, मनात होते नाव कोणाचे, शोधत बसलो गाव कोणाचे, शोधत बसलो गाव कोणाचे, वधारला बाजार कोणाचा, वधारला बाजार कोणाचा, पडलेले हे भाव कोणाचे, पडलेले हे भाव कोणाचे. हा शेर बघा. हा तर खेळ तुझा होताना, हा तर खेळ तुझा होताना, मग हे आता डाव कोणाचे, मग हे आता डाव कोणाचे. आणि आता श्रीपादच्या एक सुंदर शेर बघा. दिलासा दिल्याने बरे वाटले, दिलासा दिल्याने बरे वाटले, जरा वेळ सारे खरे वाटले, जरा वेळ सारे खरे वाटले. आणि आता श्रीपाद जोशी यांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. अजून सुद्धा खोटा वाटत आहे हा, अजून सुद्धा खोटा वाटत आहे हा, या जन्माला करून टाका खरा कुणी, या जन्माला करून टाका खरा कुणी. आणि हा बघा एक शेर. तुला कदाचित नंतर मग आवडेल ही, तुला कदाचित नंतर मग आवडेल ही, माझ्याहूनही माझ्या मधला बरा कुणी, माझ्याहूनही माझ्या मधला बरा कुणी. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. डोकावणारे 2च डोळे खिडकीतून, डोकावणारे 2च डोळे खिडकीतून, या खिडकीला दुनिया आहे बघणारी, या खिडकीला दुनिया आहे बघणारी. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. मी असा नव्हतो असा झालो कसा मी, मी असा नव्हतो असा झालो कसा मी, वेगळा होऊन बसला विषय माझा, वेगळा होऊन बसला विषय माझा. आणि आता मित्रांनो एपिसोडच्या शेवटी श्रीपाद जोशी यांच्या एका गझलचे
हे 2-3 उत्तम शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. सुखाची एक डुलकी दे जरा झोपेन आयुष्या, सुखाची एक डुलकी दे जरा झोपेन आयुष्या, भलेही जन्मभर मग मी पुन्हा जागेन आयुष्या, भलेही जन्मभर मग मी पुन्हा जागेन आयुष्या. मला हे शल्य आहे की तुला नाही लिहू शकलो, मला हे शल्य आहे की तुला नाही लिहू शकलो, मला जर शक्य झाले तर तुला वाचेन आयुष्या, मला जर शक्य झाले तर तुला वाचेन आयुष्या. तुझ्या माझ्यातले आता तुझ्या माझ्यात राहू दे, तुझ्या माझ्यातले आता तुझ्या माझ्यात राहू दे, तुझ्या माझ्यातले आजन्म मी लपवेन आयुष्या, तुझ्या माझ्यातले आजन्म मी लपवेन आयुष्या. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर श्रीपाद जोशी यांच्या शायरीच्या खजिन्यातले जे मी तुमच्या समोर पेश केले. तो मुझे उम्मीद है दोस्तों, मराठी कवि, मराठी गजल गो शायर श्रीपाद अरुण जोशी, इनकी शायरी के खजाने से जो चंद बुलंद अशार मैंने आपके सामने पेश किए आपको जरूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.